आकाशवाणी मुंबई. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ञ डॉक्टर माधवराव चितळे यांची विजय दिवाण यांनी घेतलेली मुलाखत आता ऐकूया. या मुलाखतीच्या 6व्या भागाचा विषय आहे जलनियोजन आणि मुत्सद्देगिरी. माधवराव, आंतरराज्य किंवा आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या पाणी योजनांमध्ये, वाटाघाटींमध्ये, त्याबाबतचे करार करण्यामध्ये तंत्रज्ञानासोबतच तुम्हाला मुत्सद्देगिरीची सुद्धा गरज भासली असणार. तर त्या तशा प्रकारची काही एखादी आठवण आहे का? आंतरराज्यीय स्तरावर आपल्याला आपल्या भारतामध्ये जो 1956 मध्ये रिव्हर बोर्ड्स ऍक्ट प्रस्तुत केला. आपण एकाच वर्षात 2 ऍक्ट पाण्याच्या संबंधात केले. एक जलविवादाबद्दलचा आणि एक रिव्हर बोर्ड्स बद्दल. नकळत मानवी मन हे थोडं संघर्ष हा चटकदार असल्यामुळे त्या विवादाच्या ऍक्ट कडे जास्त आकर्षित झालो असं दिसतंय. आणि त्यातला जो दुसरा ऍक्ट आहे रिव्हर बोर्ड्स ऍक्ट, जिथे त्या नदी क्षेत्रातल्या सगळ्या राज्यांनी एकत्र येऊन एकत्र मिळून व्यवस्थापनाची व्यवस्था बसवावी, नियोजनाची व्यवस्था करावी. आणि ते जर जमलं नाही तर मग त्याच्यात कोणीतरी निर्णय देणारा आर्बिट्रेटर असा नेमावा, अशी त्यात तरतूद आहे. एक चांगला अनुभव असा आला दिल्लीच्या वास्तव्यात जल आयोगाचा अध्यक्ष असताना, नंतर सचिव असताना, की आपल्याकडे जी वादग्रस्त खोरी झालेली आहे की ज्यांचे वाद खूप रेंगाळत होते, त्यातलं यमुना हे खोरं असं आहे. हे पाणी तुटीचं खोरं आहे. आणि यमुनेमध्ये सगळी जी राज्य आहेत, हिमाचल प्रदेश, त्याच्यानंतर हरियाणा, या सगळ्या राज्यांना, उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान, या सगळ्यांना एकत्र घेऊन पाण्याचं वितरण नियोजन हे तुटीचं असल्यामुळे किंवा त्याचा साठवण वाढवण्यासाठी पुढे करायची धरणं, त्याच्यावर निर्माण होणारी वीज, त्याचं वितरण, वाटप, कोणाचा वाटा किती, 1960-61 पासून हा वाद रेंगाळत होता. आणि नंतर मात्र हे सगळ्या वादांमध्ये सामंजस्य घडवून आणायला चिकाटी आणि वेळही खूप लागला. पण त्या प्रक्रियेला तिथल्या वास्तव्याच्या काळामध्ये जी एक गती मला देता आली, या सगळ्या राज्यांना एकत्र आणून त्यांच्या पुन्हा पुन्हा बैठकी घेऊन, की दिल्ली मी औपचारिक माझ्या अधिकाराची भारताच्या प्रशासन व्यवस्थेतली जबाबदारी सोडली, तेव्हा त्यांच्यावर जवळजवळ सामंजस्य करार होऊन प्रत्यक्ष बोर्ड काही माझ्या अस्तित्वाच्या काळात निर्माण झालं नाही, ते नंतर निर्माण झालं. पण आता ते बोर्ड काम करत नाही. तर प्रश्न असा होता की तर जलविवाद अगोदर चालू असताना आणखीन एक आपण यमुना विवादाची भर घालणार का? तेव्हा आपण हे करू शकतो, पण त्याला खूप चिकाटी पाहिजे, सामंजस्य पाहिजे. आणि या गोष्टींची चर्चा करणाऱ्यावर आणि हा समन्वय घडवून आणणाऱ्यावर, त्याच्या पारदर्शकतेबद्दल आणि त्याच्या एकंदर निस्पृहतेबद्दल इतरांना विश्वास वाटायला पाहिजे. हे त्याला ज्या वेळेला तिथले राजकीय धुरीण आणि अधिकारी येत असत, त्यांच्या चेहऱ्यावर हे उत्तर मला दिसत असे, की ते हे शोधत होते की हे जे सांगितलं जात आहे केंद्र सरकारकडून हे खरंच पारदर्शक आणि खऱ्या अर्थाने निस्पृहतेने सांगितलं जात आहे. बरोबर आहे. पण या गोष्टीची गरज आहे आणि या गोष्टीला यश येतं. नंतर ह्या आपल्या आंतरराष्ट्रीय पातळीवर हा जो आंतरराष्ट्रीय सिंचन आयोगाचा सरकार्यवाह होतो, त्या ठिकाणी जरी त्याचं मुख्यालय भारतात होतं, तरी एक दुर्दैवाची वाढ अशी आयोगाची झाली होती की साहजिकच जे प्रगत देश आहे त्यांनी ह्या आयोगावर पूर्ण कब्जा मिळवला होता. आणि तो कब्जा किती मर्यादेपर्यंत मिळवला होता की भारताचा मुख्यालय असून सुद्धा युरोपनी आपली वेगळी त्याच्या अंतर्गत एक युरोपीय मंच तयार करून त्यांच्या वार्षिक परिषदा भरत, त्यांच्याकडे तंत्रविज्ञान संशोधन गतीने वाढतं, हाही त्यातला एक भाग आहे. त्यामुळे त्या मोठ्या परिषदांमध्ये ते त्याचा पाठपुरावा करत, त्याचे अहवाल उपलब्ध होत. आणि मग जे इतर देश राहिलेले आहेत त्यांनी फक्त ते अहवाल वाचून त्यांचं अनुकरण करायचं, अशा प्रकारची व्यवस्था निर्माण झाली होती. हे मुख्यालय मुळात भारतात आलं कसं? आपण त्याचं श्रेय तत्कालीन पंडित नेहरूंना द्यायला पाहिजे. त्यांनी ज्यावेळेला आंतरराष्ट्रीय व्यवस्था निर्माण झाल्या आणि त्याची मुख्यालय कुठे कुठे कशी बसवायची ही प्रक्रिया चालू होती, तेव्हा आपल्या भारतातर्फे आग्रहाने हा विषय मांडून की आम्ही सिंचनात त्यावेळेला एक अग्रेसर असलेले देश आहोत आणि त्यामुळे ही जबाबदारी आम्ही घेतो. एकंदर संकेताप्रमाणे जो देश जबाबदारी अशा केंद्र कार्यालयाची घेतो, त्यांनी तिथे नंतर जमीन देणं, कार्यालयाची व्यवस्था देणं, पुस्तकालय देणं, काही प्राथमिक संरचना बांधून देणं, आपण ती जबाबदारी घेतली. आणि या कार्यालयाचं उद्घाटन सुद्धा आपल्या उपराष्ट्रपतींच्या हस्ते झालेलं आहे त्यावेळेला. पण त्याच्यात हा युरोपीय गट खूप प्रबळ झाला होता आणि ज्या आपल्या विकसनशील देश आहेत त्यांच्या समस्यांना ज्या प्रकारचा वाव चर्चेला, प्रयोगांना, विचार विनिमयाला मिळाला पाहिजे तेवढा काही मिळत नव्हता.
मग या सगळ्या देशांशी बोलल्यानंतर माझ्या सरकारेवा या कारकिर्दीतल्या अत्यंत मला आनंद देणाऱ्या ज्या काही गोष्टी झाल्या त्यातली एक गोष्ट म्हणजे मी आशियातला अध्यक्ष निवडून आणला. अनेकांशी बोलून मांडून संख्यात्मक बळ हे विकसनशील देशांकडे हे लक्षात आल्यानंतर. आणि दुसरी त्याहून अवघड गोष्ट अध्यक्ष कोण होते? मलेशियातून आले. फार चांगले गृहस्थ होते आणि शहरी झैला म्हणून ते अध्यक्ष झाले. आणि मग दुसरं जे महत्वाचं पाऊल ज्याला खूप विरोध झाला पण ज्यात शेवटी मताला टाकूनही यश मिळालं की जसं युरोपीय गट हा या आयोगाच्या अंतर्गत स्वतंत्र परिषदा भरवतं काम करतं तसं आफ्रिका आशिया हे सगळे अशी एकत्रित विस्कळीत गडबड न करता आशियाच्या काही वेगळ्या अडचणी आहेत. लोकसंख्येची घनता, हवामानाचे वैशिष्ट्य आणि म्हणून आम्हाला सिंचन ह्या विषयाचा काही वेगळ्या पद्धतीने विचार करायला पाहिजे, मांडायला पाहिजे. आणि म्हणून आम्ही याच्यापुढे आशियाई परिषद स्वतंत्र भरवणार आहोत हा विचार आधी बरेच दिवस बोलून आणि जे फार कडवे होते युरोपीय देश त्यांनाही हळूहळू त्याच्यामध्ये मऊ भूमिका घ्यायला प्रवृत्त करून पण शेवटी दुर्दैवाने त्याच्यावरही थोडीफार तणातणी झाली पण ते मान्य झालं. आणि मग ते मान्य झालं आणि त्याच्यानंतर पुढची जी आशियाई परिषद आहे ती आशियाई परिषद ही कोरियामध्ये पहिल्यांदा झाली 2 वर्षापूर्वी. तोपर्यंत मी आंतरराष्ट्रीय आयोगातून निवृत्त झालो होतो आणि आता या वर्षीची आता ती ऑस्ट्रेलियात झाली. पण त्याहीपेक्षा महत्वाचा भाग की जागतिक अनेक जे प्रभावशील देश आहेत त्यांना ते तितकं पचनी पडलं नव्हतं. म्हणून त्यांनी असा ठराव मांडला तुम्ही तुमची परिषद घ्या पण या सगळ्या आयोगाची जी वार्षिक बैठक होते ती त्या परिषदेबरोबर नाही होणार. म्हणजे युरोपीय परिषदेबरोबर अनेक आमच्या वार्षिक बैठकी व्हायच्या की अनायसा लोक एकत्र येतात आपण तिथे विचार विनिमयाला उपलब्ध आहोत. तर त्यांनी ठराव असा मांडला की आम्ही ही परिषद त्यावेळेला काही महिन्यानंतर स्वतंत्रपणाने अमेरिकेत घेऊ. मग त्याच्यावर खूप तणाव झाला. शेवटी हा मतदानाला टाकण्यात आला आणि मग मतदानाच्या प्रक्रियेतून पुन्हा आशियाला अनुकूल जी मंडळी तयार केली होती ती जिंकली आणि मग या आंतरराष्ट्रीय आयोगाची वार्षिक बैठक सुद्धा ज्या वर्षात आशियाची बैठक होईल त्याच्या बरोबरीने होणं हे संयुक्तिक आहे. अशा रीतीची निर्णय होऊन या पाळीला कोरियामध्ये ज्या वेळेला आशियाची परिषद झाली त्याच्या जोडीने आयोगाची सुद्धा आंतरराष्ट्रीय बैठक झाली. म्हणजे आंतरराष्ट्रीय मंचावर विकसनशील देशांना वागवण्याची ही जी उपेक्षेची पद्धत आहे बोचक आहे. पण त्या पद्धतीला लोकशाही प्रक्रियेतूनच लोकांचं मतपरिवर्तन करूनच तोंड द्यायला लागतं आणि त्याचा काही अनुभव त्या सगळ्या कामामध्ये आला. एकदा रोममध्ये आमची वार्षिक आणि त्रैवार्षिक परिषद भरलेली असताना तिथे असा एक अडचणीचा प्रश्न निर्माण झाला आणि त्या ठिकाणी तुमचा जो मुख्य मुत्सुद्देगिरीचा मुद्दा आहे त्याच्या ठिकाणी वैयक्तिक पातळीवर संबंध पारदर्शक असणं, सगळ्यांचा तुमच्यावर अपरंपार विश्वास असणं, विशेषतः आंतरराष्ट्रीय संघटना चालवताना याची किती गरज असते त्याचा मला अनुभव आला. वेगळ्या कारणांसाठी त्यावेळेला रशियाचं सगळं विभाजन झालं होतं. रशियातले जे वेगळे देश आहेत ते आंतरराष्ट्रीय संघटनेत यावेत, त्यांनी राहावं म्हणून आमचे प्रयत्न चालले होते. त्याप्रमाणे ते क्रमशः आले सुद्धा. आणि रशिया त्या सगळ्या विमनस्क स्थितीत असताना रशियाच्या राष्ट्रीय समितीने या आंतरराष्ट्रीय मंचावर काहीतरी पूर्वीप्रमाणे एक जबाबदारीची भूमिका घ्यावी. कारण हे सगळे जे रशियातून निघळलेले हे आहेत त्यांच्यामध्ये रशिया या माध्यमातून सिंचनाचा विचार, क्रमिक पुस्तकं, संशोधन असं अनेक ते रशियन भाषेने जोडलेले होते. त्यामुळे रशियाला एक वेगळं स्थान सगळ्या रचनेत देणं त्या सगळ्या देशांना आंतरराष्ट्रीय मंचावर आणण्यासाठी, कार्यक्षम ठेवण्यासाठी आमच्या दृष्टीने आवश्यक होतं. म्हणून त्याची जी तांत्रिक समिती होती त्यात रशियाला विनंती करून त्यांचा अर्ज घेऊन आम्ही त्याचे सदस्य होतो, आम्ही जबाबदारी घेतो ह्या कामामधली, असा आम्ही अर्ज घेतला. आणि पाकिस्ताननी अर्ज दिला आणि मग असे जे अर्ज आले त्यातल्या वेगवेगळ्या लोकांना त्या त्या प्रदेशांमधून कमी करायला सांगितल्यानंतर पाकिस्तान गटाचे जे प्रमुख होते
त्यांना सगळी माहिती समजावून सांगितली होती. त्यांचे माझे अत्यंत मैत्रीचे संबंध असल्यामुळे त्यांनी कबूल केलं होतं की ऐन वेळेला ज्यावेळेला या समितीची बैठक भरेल निवडणुकीसाठी त्यावेळेला आमच्यातर्फे मी सांगेन की आम्ही जरी अर्ज पाठवलेला आहे तरी आम्ही रशियाला अधिक वाव मिळावा या मंचावर म्हणून हा मागे घेतो आहोत. आणि मग योग्य ती आम्ही नवीन आम्हाला जी भूमिका आणि जबाबदारी दिली जाईल ती आम्ही पार पडू. पण नेमकं असं झालं की ती बैठक चालू असताना आणि हा मुद्दा चर्चेला यायच्या एक 10 मिनिटं आधी त्यांना तिथल्या त्यांच्या राजदूतावासामधून काही राजकीय कामाचा तातडीचा दूरभाष आला पाकिस्तानच्या गटप्रमुखाला. आणि त्यामुळे त्यांना बैठक सोडून तातडीने जायला लागलं. आणि मग हे बाकी काही कोणाला माहिती नाही, या गोष्टी अशा वैयक्तिक पातळीवर चालतात. आणि त्यांची पाकिस्तानची 8-10 मंडळी उपस्थित होती. सगळ्यांची वैयक्तिक अतिशय चांगले संबंध असल्यामुळे मी थोडासा धीर केला आणि मुख्य मंचावरून उठून खाली येऊन जिथे पाकिस्तानचा गट बसला होता तिथे जाऊन त्यांच्यातला जो आपण म्हणू दुय्यम मुख्य होता त्याला मी सांगितलं की आता वेळ काही मिनिटं आहेत, हा मुद्दा ठरावाला येणार आहे, त्याच्यावर चर्चा होऊ नये अशी आमची इच्छा आहे सगळ्या या देशांमध्ये मिळून. तर कोणीतरी मागे घेऊन रशियाचा रस्ता मोकळा करून द्यावा. तर तुम्ही तुमचं उमेदवारी पाकिस्तानची मागे घ्या. आणि मला सुखद आनंद असा झाला की ते म्हणाले की अहो पण आमचे जे प्रमुख आहेत ते आता इथे नाही आहेत. म्हणजे माझं आणि त्यांचं बोलणं झालेलं आहे. नंतर त्यांना काय सांगायचं हे मी पुन्हा सांगेन. पण आता थोडीच मिनिटं आहेत, मला पुन्हा मंचावर जायला पाहिजे, हा ठराव मताला टाकायला पाहिजे. तेव्हा तुम्ही याप्रमाणे तुमचा ठराव पुढच्या 2 मिनिटांनंतर मागे घ्या. आणि त्या सगळ्या लोकांचा त्याने आपापसात थोडं विचार विनिमय करताना मला दिसत होतं मंचावरून. त्यांनी त्यांना विनंती केल्याप्रमाणे बरोबर तो ठराव मागे घेतला. त्यामुळे एकंदर आंतरराष्ट्रीय आयोगाची ताकद वाढवण्याचे आमचे जे प्रयत्न चालले होते, किंबहुना त्याच्यानंतर मग आशियाचा गट वेगळा करणं, तिथे वार्षिक बैठक भरवण्याचा पायंडा पाडणं, अशा ज्या अनेक गोष्टी आम्हाला करायच्या होत्या त्यात रशियाचे मित्र देश आपल्या बाजूने घ्यायचे होते. तर हा जो मुत्सुद्दीगिरीचा भाग आहे, हा वैयक्तिक पातळीवर मित्रत्वाचे संबंध निर्माण करणं विविध प्रकारच्या लोकांमध्ये, याला हे निश्चितच आवश्यक आहे. त्याचा पुन्हा सुखद चांगला अनुभव असा आला की आंतरराष्ट्रीय आयोगाचं काम सोडून पुन्हा मी ठरवून औरंगाबादला ज्यावेळेला आलो सांगून की आता मला आंतरराष्ट्रीय मंचावरचं काम पुष्कळ झालं, आता मी औरंगाबादला जातो. त्याच्या आधी ही मगाशी सांगितल्याप्रमाणे वर्ल्ड वॉटर काउन्सिल, ग्लोबल वॉटर पार्टनरशिप या सगळ्या संस्था आकाराला आणणं, त्यांना मार्गस्थ करणं यात मी उत्साहाने होतो. त्यामुळे मला तिथे आधीच अशी विनंती करण्यात आली होती की आता जगाचे जे 10 भाग करण्यात येणार आहेत तर दक्षिण आशिया हा एक भाग होणार आहे, तर तुम्ही दक्षिण आशियाचे अध्यक्ष व्हा. मी म्हटलं आता नको, खूप वर्ष मी आंतरराष्ट्रीय मंचावर काम केलं, आता मी जातो. मग मला अशी विनंती करण्यात आली की निदान तुम्ही कोलंबोमध्ये जी पहिली बैठक होणार आहे त्यांना थोडंसं मी दुखवून आलो, कारण विनंती करायला आलेले स्वीडनचे राजदूत होते स्वतः, आणि स्वीडनमध्ये ग्लोबल वॉटर पार्टनरशिपचं मुख्यालय आहे. त्यांच्यावर चांगले संबंध होते नेहमी तिथे बैठकांना जाण्यामुळे. ते रागावले, काही मग थोडे नाखुश झाले. पण मग ज्यावेळेला कोलंबोमध्ये सगळ्या दक्षिण आशियातल्या देशांची आणि आंतरराष्ट्रीय संघटनांची, मग त्यात विश्व बँक आहे, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इरिगेशन मॅनेजमेंट आहे, UNDP आहे, की दक्षिण आशियाची व्यवस्था कशी बसवायची, आणि विशेषतः परमाणू स्फोट झालेले तणावाचं वातावरण असलेलं, आणि हे सगळ्या देशांचे प्रतिनिधी आलेले 80 लोक जमले होते. आता याच्यातून हा मार्ग कसा काढायचा सगळ्यांच्या समन्वयाचा, तिथे पुन्हा चांगला अनुभव असा आला की ज्यावेळेला याच्यावर चर्चा सुरू झाली की ही सगळी आपण व्यवस्था कशी बसवायची, त्यावेळेला आपल्या सगळ्या सीमा देशांनी ठरवून असं सांगितलं, सगळ्यांशी संबंध वैयक्तिक पातळीवर अतिशय चांगले असल्यामुळे की जर चितळे साहेब याचे अध्यक्ष होत असतील तर आम्ही या व्यवस्थेत भाग घ्यायला तयार आहोत. म्हणजे अन्य राजकीय तणाव असताना सुद्धा. आणि म्हणून मग दक्षिण आशिया ही कार्यवाहीत आली. आणि मला हे अनपेक्षित होतं, हे सांगायला पाहिजे की मला हे अनपेक्षित होतं की सगळे देश मिळून असं म्हणतील. आणि मग आता पुन्हा सगळं सामान घेऊन इथे आल्यानंतर पुन्हा दिल्लीला जायचं. मग मी त्यांना सांगितलं मी काम हे सांभाळीन पण दिल्लीला परत जाणार नाहीत. तर मग तुम्हाला मी एक पर्याय देतो की आमच्या औरंगाबादला एक आंतरराष्ट्रीय दर्जाची महाराष्ट्र शासनाची संस्था आहे,
त्यातले प्राध्यापक मंडळी, त्यांची कार्य मला सगळं माहिती आहे. त्यांचं काम हे सिंचन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचंच आहे. तेव्हा तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर तुम्ही स्वीडनतर्फे 2 निरीक्षक पाठवा, ती संस्था बघा त्रयस्थपणाने, आणि तुम्हाला जर असं वाटलं की नाही हे आंतरराष्ट्रीय मुख्यालय म्हणून काम करू शकेल ही संस्था, तर मी जबाबदारी स्वीकारतो. आणि त्याप्रमाणे मग त्यांचे 2 निरीक्षक आले. त्यांनी सगळ्या आपल्या वाल्मीची पाहणी केली. त्यांना आनंद वाटला ज्या पद्धतीने तिथलं काम चालतं. आणि अशा रीतीने गेले 5 वर्ष मनात नसताना सुद्धा केवळ ह्या सगळ्या देशांमध्ये जे अनेक मित्र विखुरलेले आहेत त्यांच्या प्रेमासाठी मला ही जबाबदारी इथून पार पाडायला लागली. बरोबर. तो एक औरंगाबाद मधल्या लोकांनाही सुखद धक्का होता की आंतरराष्ट्रीय संघटनेचं आशियाई मुख्यालय औरंगाबाद शहरामध्ये आहे. आणि पुढे ह्या सगळ्या लोकांचं सहकार्य उत्तम असल्यामुळे ग्लोबल वॉटर पार्टनरशिपची सहकारिता मंच उभारण्याची ही जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियामध्ये पुन्हा आनंदाची गोष्ट अशी आहे की हे जे जगाचे 10 भाग केलेले आहेत त्यात ज्या प्रक्रियामध्ये राष्ट्रीय पातळीवर जलसहभागिता मंच करणं, सगळ्या संस्थांना एकत्र आणणं, त्याच्यापेक्षा अधिक अवघड गोष्ट स्थानिक पातळीवर ज्यांना वेगवेगळे अधिकार आहेत आणि महत्त्व आहे त्या संघटनांना एकत्र करून स्थानिक जलसहभागिता मंच उभे करणं, ही जी अवघड प्रक्रिया आहे ही प्रक्रिया फक्त आशियामध्ये पहिल्यांदा चालू झाली. 2-3 वर्ष आशियामध्ये वाढली आणि त्याची असूया अनेक प्रगत देशांच्या मनात होती. त्याच्यावर काही कडाक्याची कटू चर्चाही ग्लोबल वॉटर पार्टनरशिपमध्ये झाली की तुम्ही फार द्रुतगतीने चाललेला आहात, हा विषय आम्हाला पसंत आहे. पण आणि मग ज्या वेळेला याची पहिली दक्षिण आशियाई परिषद भरली पहिल्या 3 वर्षाच्या कामानंतर, आणि त्याच्यामध्ये ह्या ज्या स्थानिक जलसहभागिता आहेत त्या कसं काम करू शकतात याचं ज्यावेळेला त्यांनी निवेदनं ऐकली तेव्हा त्याही माणसाच्या मनाचा मोठेपणा सांगायला पाहिजे की जी केंद्रीय समिती होती त्या केंद्रीय समितीच्या अध्यक्षांनी मोकळेपणाने मला पत्र लिहिलं, व्यक्तिगत, औपचारिक व्यक्तिगत, की चितळे तुम्ही म्हणत होतात ते बरोबर आहे आणि त्याच दिशेने सहभागितेच्या विचाराची आणि व्यवहाराची मांडणी व्हायला पाहिजे. माझं मत बदललं आणि त्यामुळे आज दक्षिण आशिया या सगळ्या सहभागितेच्या प्रक्रियेमध्ये एक आघाडीवर असलेला आपण निर्माण करू शकलो. दुसरा प्रश्न असा आला की ह्या सहभागिता आपण दक्षिण आशिया पातळीवर निर्माण केली, या दक्षिण आशियाचं म्हणून काही समान उद्दिष्ट ठरवायचं, ही त्या सहभागितेतला अंतर्भूत असलेला आहे की समन्वित विकास सगळ्यांना एकत्र बरोबर घेऊन करायचा. त्यामुळे सगळ्यांना अशी धास्ती वाटत होती, रास्त धास्ती वाटत होती की विशेषतः 99, 2000, 2001 या सालातले तणाव त्यावेळेचे पाहताना किंवा दक्षिण आशिया अशा रीतीचं एक सामूहिक आमचं परिदृश्य आम्ही इथे जाऊ इच्छितो दक्षिण आशिया म्हणून असं एकमताने करू शकेल का. मग त्याच्यातही आमच्या खूप चर्चा, खूप बैठका, काही वेळेला मतभेद, पण ते सगळे एक दूर करत करत सगळ्यांमध्ये विश्वासाचं वातावरण निर्माण करून, कारण काही आपल्या आंतरराष्ट्रीय नद्या आहेत त्यांच्यावर काही विवाद आहेत, पण ते सगळ्यांमधून मार्ग काढत काढत आनंद असा झाला आणि सगळ्यांना आश्चर्य असं वाटलं की त्यांना जो अवघड भाग वाटत होता तर दक्षिण आशियाचं एकमताने 2025 मध्ये आम्ही कुठे जाऊ इच्छितो सगळे देश एकत्र मिळून असा मसुदा आम्ही जागतिक जल परिषदेमध्ये सादर करू शकलो. त्याचं वितरण झालं, त्याला पुष्कळ श्रेय सगळ्याच त्यात काम करणाऱ्या मंडळींना मिळालं आणि दक्षिण आशियाचा मोठा बोलबाला झाला. योगायोग असा आला की त्याच्या पुढे आता हा झाला, आम्ही इथे जाऊ इच्छितो, आता आम्हाला दक्षिण आशियाच्या एकत्रित बैठका घ्यायला पाहिजेत. आम्ही स्थानिक जलसहभागिता मंच तयार केले, आम्ही वेगवेगळ्या विषयांचे मंच तयार केले. दक्षिण आशियामध्ये 10 विषयांचे मंच तयार केले. सरोवरांचं शुद्धीकरण, भूजलाचं हे, या सगळ्या देशांमधले तज्ज्ञ एका मंचावर आणून एकत्र विचार करणारे त्यांच्या बैठका झाल्या. आता याची दक्षिण आशियाई परिषद भरवायची. नेपाळनी यजमानपद स्वीकारायचं कबूल केलं आणि नेमकं नेपाळमध्ये आणीबाणी जाहीर करायला लागली. त्यावेळेला ह्या सध्या जो काही उपद्रव चालू आहे त्या उपद्रव त्याच वेळेला नेमका सुरू झाला आणि 2001 मध्ये आणीबाणी जाहीर करायला लागली आणि आम्ही तर तारीख जाहीर करून बसलो होतो. मग आता अशा परिस्थितीत लोक यायला धीर धरणार का? अशा परिस्थितीत जाऊन तिथे अनेक देशातले आंतरराष्ट्रीय लोक येणार आणि 3-4 दिवस ही परिषद चालणार. आम्ही क्षेत्रीय भेटी टाळू त्यातल्या, पण निदान त्या ठिकाणी सुरक्षिततेची व्यवस्था लागणार.
सुदैवाने आणि नेपाळशी तर आपले पुष्कळ मित्रत्वाचेच संबंध असल्यामुळे राजकीय पातळीवर सुद्धा त्यांनी सगळ्या प्रकारचं सुरक्षा कवच वगैरे सगळ्या व्यवस्था देऊन आमची ती पहिली दक्षिण आशियाची परिषद जवळजवळ 200 मंडळी येऊन सगळ्या देशांमधली अतिशय उत्तम एका विचाराने एका पद्धतीचे निर्णय करून फारसे तणाव न होता ही पार पडली. तिथे पाकिस्ताननी पुढचं परिषदेचं आम्ही निमंत्रणपद देतो म्हणून निमंत्रण दिलं. त्यांचे पाकिस्तानचे जलसंसाधनाचे सचिव स्वतः त्याच्यासाठी आले होते. त्यांचे भूतपूर्व मंत्री आले होते. आणि या सगळ्यांचीच वैयक्तिक पातळीवर ओळख मैत्री असल्यामुळे ते मोठ्या विश्वासाने आले की हे निमंत्रण स्वीकारलं जाईल. आणि 2002च्या डिसेंबरमधली पाकिस्तानमधली स्थिती आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. तेव्हा अशा अवस्थेमध्ये पाकिस्तानमध्ये ही परिषद घ्यायची का नाही पुन्हा प्रश्न निर्माण झाला. म्हणजे भारतीय विशेषतः जाणाऱ्या प्रतिनिधींना त्या ठिकाणी प्रवेशपत्र मिळण्यापासून अनेक अडचणी येणार. इतरही देशातल्या लोकांना त्या ठिकाणी प्रवेश घेतल्यानंतर तिथल्या त्यांच्या अंतर्गत अडचणींमुळे उतरल्याबरोबर पोलीस चौकीवर जाऊन आपलं माहिती द्यायला लागते, सगळ्या कार्यक्रमांची यादी द्यायला लागते. अशा याच्यात लोक येतील का, हे येतील का. पण एकंदर दक्षिण आशियातल्या कामाचं सामंजस्य पद्धती हे पाहून आंतरराष्ट्रीय मंडळी आमच्या अपेक्षेपेक्षा थोडीशी जास्त संख्येने आणि दक्षिण आशियातली सुद्धा सर्व अपेक्षित मंडळी तिथे येऊन जवळजवळ 350 लोकांची ती परिषद डिसेंबर 2002च्या वातावरणात इस्लामाबादला पार पडली. अरे वा. तेव्हा आपल्याला ज्या वेळेला जलक्षेत्राच्या व्यवस्थापनाचा असा समन्वित विस्तार करायचा असतो त्यावेळेला त्याच्यात एक गोष्ट खरीच आहे की तांत्रिक समज, जाण, त्याच्यानंतर लोकसहभाग, संघटनांची तयारी, त्या ठिकाणी असलेल्या व्यावसायिक संघटना, तांत्रिक संघटना यांच्यातला उत्साह, याच्याबरोबर असा काही एक वर्ग गट असला पाहिजे की जो अशा रीतीचा सामंजस्याचा विचार करू शकतो, एकमेकांच्या समोर मांडू शकतो आणि त्याला प्रतिसाद मिळू शकतो. हा एक अत्यंत सुखद अनुभव या जागतिक जल सहभागितेच्या दक्षिण आशियाच्या आणि इतरही कामांमध्ये आला. त्यामुळे आपल्या दक्षिण आशियातही एकंदरीने भवितव्य हळूहळू चांगलं होईल असं आपण समजूया. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ञ डॉक्टर माधवराव चितळे यांच्या मुलाखतीचा भाग 6 आपण ऐकलात. शीर्षक होतं जलनियोजन आणि मुत्सद्देगिरी. मुलाखत घेतली होती विजय दिवाण यांनी. सादरकर्ते शैलेश माळोदे. निर्मिती आकाशवाणी मुंबई केंद्र.